तुझी माझी जोडी प्यारी नभात चमचमणारी हेवा मोठे अपुला चंद्राला बदलो दुनिया सारी प्रीत असेही न्यारी विसरू नकोस अपुल्या प्रेमाला देई संग हो दोघे एकमेकी रंग हो गंध उधळून संग प्रीत रंग ही उमंग हे तरंग हो दंग सासणा अद्वैताचा जोडा झाला बांधून दोन जीवांचा कामाग चाले पैशासाठी संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा एक तर रात्री तू घरी उशिरा आला, त्यात जेवला पण नाही आणि हा खिशात गजरा आणि वरून बोलतोस की भानगड नाही. माझी बायको कधी येईल? मी तुला ऑफिस मधून नंतर फ्री झालो की फोन करतो ना. हो चल बाय, टेक केअर. हे बघा तुम्ही काही बोलू नका, मला कल्याणीच हवी आहे. थेट माझ्यात काय नाही होत तुझे म्हातारीत आहे. शट अप. एक काम करो ना, लेके जाओ उसको, सुबह छोड़ देना. सोना जा साहेबांबरोबर, पटकशी तयार हो. आणि ऐक, साडी घालून जा. शरीफ के साथ जा रही है तू. जा 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 जल्दी से. मावशी तुम्हाला ठाऊक आहे मी इथे कोणासाठी येतो? आओ साहेब, ती आता कस्टमर बरोबर आहे, ती तुमच्या बरोबर बसायला नाही हो तयार होत. पण मी बोलून बघते तिच्याशी. एक काम करा, तुम्ही थोडा वेळ इथं थांबा. आली तर तुमचं नशीब, नाही तर मी काहीच बोलू शकणार नाही. हो शेट, माझ्याबरोबर रात्र नाही घालवायचे तरी बसू तरी शकता ना. या ना, या हो बसा. शेट, तुम्ही कधीपासून ओळखता हो तिला? नाही आवडते का तुम्हाला ती? अगदी लहानपणापासून माझा खूप जीव आहे तिच्यावर. ती आली ना तरी तुम्ही तिला नाही घेऊन जाऊ शकणार. का? बडे बाई की आयटम आहे ना वो. मावशीकडे फक्त सांभाळायला दिली आहे. हा बडे भाई कोण आहे? ते काय माहिती नाही, पण जाम फाटते लोकांचे त्याचं नाव घेतल्यावर. इथे ज्या चिकन्या चिकन्या मुली येतात ना, तोच तो सप्लाय करतो. म्हणजे कल्याणीला अजून विकलेलं नाहीये का? नाही नाही, बडे भाई की आयटम आहे ना वो. भाई के पण तर लोक ना लक्ष ठेवून असतात तिच्यावर. म्हणजे फुल नाईट पण तिला कोणासोबत जायचं असेल ना, त्याला इथेच रूम घ्यावी लागते. बाहेर जायचा हुकूम नाहीये तिला. इतका बंदोबस्त का? ते काय माहित नाही, पण 3-4 वेळा ना तिने पळून जायचा प्रयत्न केला. आणि आता जर पळालीस ना, भाई ठोके देगा उसको. हो काही बोलू नका. बडा आशिक आहे रे तू. माझं लग्न झालेलं आहे. मग इथे कशाला येतोय? पटत नाही का? लग्नाच्या आधीपासूनच तिच्यासोबत कुठलं चक्कर होता. प्लीज तुम्ही बघा ना, मला खूप उशीर होतोय. मला नाही वाटत ती येईल तुझ्यासोबत म्हणून. सुमन, तुझा नवरा भांडतो का ग तुझ्याशी? भांडतो? अव कुत्र्यागत मारतो बी. मग तू त्याचा काहीच विरोध करत नाही का? अहो विरोध कशा पायी करायचा? अहो त्याला तर तेच हवंय, कधी म्या घराबाहेर जाते आणि कावा त्या भावानीला घरात घेऊन येतो. अगं
असं कसं शक्य आहे? बाळासाहेब, अहो मी जर आवाज काढला ना की तो लगेच म्हणेल व घराबाहेर, जमत नसेल तर संपलं ना मग समज. अगं मग दे सोडून आणि निघ घरा बाहेर. काय करायचं असला नवरा? तसं नव बाळासाहेब, मी त्याच्या ह्या गोष्टीच्या नक्की विरोधात आहे. आपण म्हणून मी त्याला सोडून नाही देणार. अहो त्याला काय बरंच झालं की. अगं मग काय करणार तू? सुधरावणार त्याला. म्या माझ्या मुडद्याला सुधरावणार. अगं दे सोडून अशा दगाबाजला आणि राहा एकटी. बाईसाहेब, आवड टाकलेली बाई म्हणजे भाड्याच्या रिक्षागत असते बघा. कुणी बी यावं आणि बसावं, पण आपण त्यासनी नाही म्हणू शकत नाही. अगं असं चांगल्या स्वाभिमानाने जगल्यावर कोण येईल तुझ्या अंगलटीला? मी भार्गवशी बोलते की तुला एखादी चांगली नोकरी मिळवून द्या. नग नग, साहेबांची मेहरबानी अजिबात नग. अगं असं का बोलतेस तू? अहो उद्या नोकरीच्या बदल्यात साहेबांनी भलत सलत मागितलं तर? आता बाईची चटक लागलेल्या बाप्याचा काय भरोसा. त्यापेक्षा माझा नवरा बरा, आपला एकाच ईद याला तरी धरू नये. सुमन, चुत्तीत आहेस काय बरतेस तू? नवरा आहे तो माझा. माहितीये बाईसाहेब, अहो म्हणून तर मी इतके दिवस गप होते. शी, किती नीच आहेस ग तू कृतज्ञ बाई. माझा नवरा इतक्या खालच्या पातळीवर जाईल असं वाटलं कसं तुला? ते पण तुझ्या अंगलटीला, एका कामवाल्या बाईच्या. बाईसाहेब, अहो कामवाली तरी बरी, त्याच्यापेक्षा सुद्धा खालच्या दर्जाला गेलेच साहेब. सुमन, एक शब्द नाही मला ऐकायचंय तुझ्या तोंडून. निघ आधी. बाईसाहेब, म्या जाते, पण तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर आपल्या त्या चंदू ड्रायव्हरला विचारा. काय विचारू त्या चंदू ड्रायव्हरला? विचारा त्याला, साहेब कुठं कुठे जातात बाई पायी. काय? होय बाईसाहेब, अहो तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आम्ही दोघं बी काय बी बोललो नाही. पर साहेब. अगं काय साहेब? काय साहेब? बोल. तिथे माझा जीव वर खाली होतोय. बोल काय साहेब? साहेब नको, देशेकडे जातात. काय? होय बाईसाहेब, त्यांची एक ठरलेली जागा आहे. ड्रायव्हर सांगत होता ते तिथं नेहमीच जातात. खरं बोलते सुमन? आता मी आकाशाबाई खोटं बोलू बाईसाहेब? तुम्ही तपासून बघा. माझं काम आटपलं, म्या निघते. हे तुमच्या पॅन्टीच्या खिशामध्ये गावलं. काल तुम्ही पॅन्ट धुवायला टाकली होती ना, तेव्हा म्या खिशे तपास. काय गजरा? ही काय भानगड आहे? होय बाईसाहेब, अहो तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आम्ही दोघं बी काय बी बोललो नाही. पर साहेब. अगं काय साहेब? काय साहेब? बोल. तिथे माझा जीव वर खाली होतोय. बोल काय साहेब? साहेब नको, देशेकडे जातात. पिया हमसे. कर ग गाणं, डोकं दुखायला लागलं माझं. गप ग. काय गप ग? गाणं बदल नाही तर मग आजपासून टिरटिर टिरटिर करते नुसती. बरं ऐक. चले ही जाना है नजर चुरा के यूं, फिर थामी थी तूने साजन मेरी कलाई क्यों.
चुकून आलात की काय? नाही बरोबर आलो. काय ना, त्या दारी नेहमी पुरुषच येत असतात आणि नवीन बायका आल्या ना तर त्यांचा हात आणि तोंड दोन्ही बी बांधलेले असते बघा. असं उघड्या हाताने आणि तोंडाने आलेली पहिलीच बाई या दरवाजाने पाहिलेली असणार. या भैया किती बोलतेस ग तू? बाईसाहेब, अहो हीच ती भवानी असणार. भार्गव शिंदे इथेच येतात ना? अच्छा, भार्गव शेटकडून आलात का तुम्ही? बघा बाईसाहेब, मी बरोबर बोलले होते का नाही? हे समशे, जरा शांत घे ना, थंड घे जरा. मी भार्गव शिंदेच्या लग्नाची बायको आहे. मग इथं काय काम काढ. आणि एक लक्षात घे, इथं येणाऱ्या पुरुषाला त्याने त्याच्या बायकोची परवानगी घेतली की नाही विचारण्याचा रिवाज नाहीये आमचा. आम्हाला तर साधं त्याचं नाव विचारायला पण बंदी आहे. मी फक्त इतकंच सांगायला आले आहे की त्याला जाऊन सांगायचं, इथं नाही. हा, आणि एक लक्षात घे, भोग पडलेल्या बादलीतून वाहिलेल्या पाण्याला किती थांबवायचं ग, आणि किती अडवायचं? त्यापेक्षा ते भोकच बंद कर ना, घरला जाऊन. ते तर मी नक्कीच करेन, पण जी कोणी बाई माझा संसार उद्ध्वस्त करत आहे तिला माझी विनंती, तिला सौभाग्याची किंमत नक्कीच नसेल, पण ते मातीमोल नाही, पण ते विवाहितेला खूप अनमोल आहे. आणि त्याच सौभाग्याची भीक मागून मी माझा नवरा परत मिळावा म्हणून मी इथे आली आहे. आणि जी कुणी बाई असेल तिला माझी परत विनंती आहे. असं काही करू नकोस. अगं शिंदे घराण्याची सून आहेस तू, लक्ष्मी आहेस त्या घरची. तू एका वैश्येकडे असं पदर पसरणं नाही शोभत तुला. आणि हे बघ, तू निश्चिंतपणे घरी जा. मी तुला वचन देते, भार्गवाच्या नंतर येणार नाही ते. अगं शिंदे घराण्याची सून आहेस तू, लक्ष्मी आहेस त्या घरची. तू एका वैश्येकडे असं पदर पसरणं नाही शोभत तुला. आणि हे बघ, तू निश्चिंतपणे घरी जा. मी तुला वचन देते, भार्गवाच्या नंतर येणार नाही ते. गुड मॉर्निंग. सुमन, त्यांना चहा दे आणि विचार काय हवं ते. का सुमन, का तू नाही विचारू शकत मला? हे बघ भार्गव, उगाच माझं तोंड उघडायला लावू नकोस, नाही तर उगाच खडका होईल. हे असं बोलून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का? तुला संशय येतो का माझा? संशय? अगं बघ सुमन, अजूनही संशय बोलतायत. बाईसाहेब, जरा शांतपणे बोला. अगं कशी शांत बोल, हा माणूस म्हणजे ना अगदी कठीण आहे ग. विद्या, तू असं बोलून कामवाली समोर मला बदनाम करतेस. या आता सगळं तर उघडच झालंय, तर जगालाही माहिती. काय जाणलंय जगाने? सांग ना, काय जाणलंय? सुमन, तूच सांग, मला तर लाज वाटते. सांग सुमन, तूच सांग. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आता काय लपलंय तिच्यापासून? तिला आणि सगळ्या नोकरांना पण माहितीये. बघ विद्या, मला आता वेळ लागेल. काय झालंय नीट सांगणार आहेस का? तुझे परस्त्रियांशी असलेले संबंध जग जाहीर आहेत. काय? व्हॉट नॉनसेन्स? हे तर सुमनला पण ठाऊक आहे. ती आली होती माझ्या बरोबर. काल कुठे गेला होता तुम्ही? मावशीच्या अड्ड्यावर. संघर्ष मिलनाचा तुझे परस्त्रियांशी असलेले संबंध जग जाहीर आहेत. काय? व्हॉट नॉनसेन्स?
हे तर सुमनला पण ठाऊक आहे. ती आली होती माझ्या बरोबर काल कुठे गेला होता तुम्ही? मावशीच्या अड्ड्यावर. तुझ्या ठेवलेल्या बाईचं बिंग फुटलंय तर लवकर येईल चवाट्यावर. काय बडबडतेस तू? सुमन काय झालंय? साहेब, बाईसाहेब काल गेले होते मावशीच्या अड्ड्यावर. त्या बाई तिथं भेटल्या नाहीत, पण बाईसाहेबांनी त्यांच्याकडे भीक मागितली तुम्हाला सोडवण्याची. ओ गॉड विद्या, अगं हे काय केलंस तू? हे हा हॅलो, हो बोलतोय. काय? अहो अहो काय बोलताय तुम्ही? हे आणि हे कसं शक्य आहे? पण ती जिवंत आहे ना? नाही, मी निघतो लवकर. हो मी पोचतो. हे काय झालं भार्गव? कोण ते म्हणते असं विचारतोयस तू? बोल ना. अरे बोल. काल तुम्ही गेला होतात ना मावशीच्या अड्ड्यावर. कल्याणीने स्वतःला जाळून घेतलंय. अरे कोण कल्याणी? अरे देवा, अहो साहेब, काय गोर लावून दिला पुरीच्या जीवाला. हा? अहो तुम्ही ऍडव्हान्स देऊन गेलात, कधी तुमची तिची भेट झाली नाही. तरी असं काय केलं तुम्ही? माझ्या पोरीने जीव दिला. हो मावशी, मावशी मी खरं सांगतोय. हो मी खरंच असं काही नाही केलंय की ती जीव देईल. भार्गव, काय संबंध होता तुझा हिच्याशी? सांग ना. अरे बोल. साहेब, परवा तुमची बायको आली होती. ती पण पोरीला काहीतरी टाकून टाकून बोलली. बघा, पोरीने जीव देऊन टाकला. साहेब, असं काय नातं होतं हो तुमचं? पोरीने जीव देऊन टाकला. सांगतो, सगळं सांगतो. ही कल्याण, तिचं खरं नाव शैला शिंदे. माझी मोठी बहीण होती. मी लहान असताना आमची परिस्थिती खूप गरीब होती, खूप हालाकीची होती. त्यातच हिला एका मुलावर प्रेम झालं. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं आणि एका गुंडाकडे जाऊन विकलं. हा धक्का आमचे वडील सहन करू शकले नाही आणि ते वारले. आणि हिला जेव्हा कळलं तेव्हा हिने हे आयुष्य स्वीकारलं. संघर्ष मिलनाचा
खूप हालाकीची होती. की आता तिला एका मुलावर प्रेम झालं. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं आणि एका गुंडाकडे जाऊन विकलं. हा धक्का आमचे वडील सहन करू शकले नाही आणि ते वारले. आणि हिला जेव्हा कळलं तेव्हा हिने हे आयुष्य स्वीकारलं. कारण की मी मोठं व्हावं, माझं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून तिने हे आयुष्य स्वीकारलं. भार्गव, मला माफ कर. माझ्या संशयामुळे हिचा मृत्यू झाला, तिचा जीव गेला. मी तिच्यावर विश्वास दाखवला असता तर आज तुझी बहीण जिवंत असती, तुझ्या समोर असती. मला माफ कर. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. विद्या, हे सगळं आता बोलून काय फायदा आहे ग? माझी ताई तर गेली ना, आणि दोषी तू नाहीयेस ग, मी आहे दोषी. तिच्यामुळे मी एवढा मोठा झालो, एवढा पैसा कमवला, पण त्याच पैशाने मी आज तिचा जीव नाही वाचवू शकलो. तिला या जाळ्यातून सुद्धा बाहेर काढू शकलो नाही. आणि नियतीचा खेळ पण बघ ना, मला एकदा सुद्धा भेटून दिलं नाही तिला. भेटलो तरी असं. माफ करा मला ताई, माफ करा. मी चुकली, मी चुकली. कुठे असतो तुझा हा श्याम? लंडनला. मुलगा इंजिनियर लंडनला आहे आणि आई इथे बसून लहान मुलांना सांभाळायची नोकरी करते. साधारण किती खर्च येईल? 20 लाख. विजा आला, तिकीट आली, सगळं काही झालं. अगं पण मग तू इथे कशी? आपण एक काम करू आहे, आपण हे सगळं विकून टाकू आणि यातनं जे काही पैसे येतील ते तुझ्या लंडनच्या अकाउंट मध्ये जमा करू.